सोमवारच्या पालिका सभेत चेसी क्रॅक प्रकरणी पालिकेला झालेल्या नुकसानीचा विषय चर्चेला आला। न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेला तब्बल 51 कोटींचा भुर्दंड बसलाय। याविषयी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी हा करार करताना तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या तत्कालीन पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेबार यांना या प्रकरणी जबाबदार धरत त्यांच्याकडून ही 51 कोटींची रक्कम वसूल करावी अशी मागणी केली। परिवहन उपक्रमाकडून यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार आज मितीला फक्त 14 बसेस चालू आहेत आणि 100वर कर्मचारी काम करत असल्याची बाब देखील समोर आली। महानगरपालिकेवरती काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेला आताच उल्लेख केला की शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने महानगरपालिकेमध्ये या बसेस आल्या आणि गुडेवार साहेब त्यावेळेला आयुक्त होते। जेव्हा या बसेस आल्या तेव्हा प्रशासनाची जबाबदारी होती की त्या बसेस कोणत्या कंडिशन मध्ये आहेत त्या तपासून घेणे। कारण कुठली साधी जरी बाजारामध्ये भाजी जायला जरी माणूस गेला तर ती भाजी चांगली आहे का हे 10 वेळा बघून मगच ती भाजी खरेदी करतो। परंतु स्वर्गीय महिलांना नाही आहेत तरी हे मोठ्या बसेस घेऊ नका म्हणून मी बसेस घ्या। आम्ही 10 आठवड्यात साहेबांना सांगितलं घेऊ नका। एवढ्या मध्य बसेस ज्या ह्याच्या होत्या इलेक्ट्रॉनिक होत्या त्या शहरात एवढ्या मोठ्या बसेस चालणार नाहीत। 100 आम्ही विरोध केला तरी त्या माणसाने न ऐकता ह्या मोठ्या बसेस त्यामुळं या सगळ्या गोष्टी तपासून न घेता ज्या शहरामध्ये वॉल्वो बस चालणार नाही, ज्या शहराचा गावठाण भाग हा अतिशय अरुंद रस्त्याने व्यापलेला आहे आणि हद्दवाडीमध्ये फक्त बस चालत नाही तर पूर्वी सगळ्या गावठाण भागातून मग कारखान्याला 8 नंबरची बस जायची। अनेक बसेस जाळा असलेलं हे सोलापूर शहर ज्याची जे मेन व्यवस्था होती ती बसवरती अवलंबून होती। अशा बसच्या खात्यामध्ये आज जी दुर्दशा झालेली आहे ही दुर्दशा होण्यासाठी कारणीभूत कोण आहे? मग ते त्यावेळेचे आयुक्त गुडेवार असतील, त्यावेळेचे अधिकारी असतील, आज तर हयात असतील तर, आणि ज्यांनी कोर्टात गुन्हे दाखल का केले नाहीत महानगरपालिकेने हा एक प्रश्न अतिशय गंभीर आहे। आणि दुसरी गोष्ट की त्या वेळेला हे सगळं होत असताना आपली बाजू जो आपल्याला 52 कोटी रुपयाचा दंड माननीय न्यायालयाने बजावलेला आहे तो दंड आपण आता निमूटपणे या आयुक्तांच्या काळामध्ये भरलेला आहे कारण कोर्टाचा आदेश म्हणून। परंतु त्या वेळेला आपल्या जे वकील तिथे समोर उभा लागला त्यांनी आपली बाजू का नाही व्यवस्थितपणे मांडली आणि हे दोषी ज्या गोष्टी होत्या ते दोष त्यांनी समोर का आणून दिले नाही याचा आमच्या सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे। आणि असं जर होत असेल तर महानगरपालिकेची जी व्यवस्था आहे अर्थव्यवस्था या केवळ परिवहनमुळे ही आपली आहे ती व्यवस्था पण कोलमडल्याची परिस्थिती आता झालेली आहे। आता महानगरपालिकेचा इन्कम किती आहे त्यातून आपण दंड भरलाय किती? 52-51 कोटी रुपये दंड भरण्याची परिस्थिती नसताना आज आपण 51 कोटी रुपये दंड कोर्टाच्या आदेशामुळे आपल्याला भरावं लागलेला आहे। आणि याच्यामुळे महानगरपालिकेच्या विकास कामांना खीळ बसलेली आहे। आज आम्ही एवढे दिवस सभागृहामध्ये निवडून आलेलो आहोत, आपल्याकडे पत्र देतोय आमच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध होत नाही। याचं कारण या सगळ्या गोष्टी मागे ज्या केलेल्या आहेत त्याचा जो भुर्दंड आपण भरतोय त्याचं एक प्रमुख कारण या बसच्या व्यवस्थेचं आहे। आणि हे करत असताना माझी प्रमुख मागणी अशी आहे की गुन्हेगार अजून आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना पार्टी करून त्यावेळेला त्यांना पार्टी का करण्यात आलं नाहीये ह्याचा आमच्या पुढे एक लक्ष प्रश्न आहे। त्यांना पार्टी करून या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून वसूल केल्या पाहिजेत असं माझी प्रमुख मागणी आहे। कारण ही गोष्ट आयुक्त जबाबदार आहे ना, महानगरपालिकेचा पैसा आपण ज्या गोष्टीसाठी खर्च करतो किंवा ज्या गोष्टी शासनाने मिळाल्या तरी चालवायची आपली जबाबदारी आहे ती गोष्ट तपासून घेणं ही आयुक्तांची जबाबदारी आहे। आणि ही त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली नसल्यामुळं त्यावेळेला गुन्हेगारांना आपण पार्टी करायला हवं होतं आणि आपण हे पार्टी केलं नसल्यामुळे न्यायालयाने आपल्यावर सगळा दोष ठेवून हा दंड आपल्यावरती आकारलेला आहे। आणि म्हणून माझी प्रमुख मागणी अशी आहे की त्यावेळेच्या त्या प्रकरणामध्ये आयुक्त गुडेवार यांना पार्टी करून ही जी दंडाची रक्कम आहे ती वसूल पात्र त्यांच्याकडून करण्यात यावी आणि महानगरपालिकेची याच्यातून सुटका करावी। दुसरा मगाशी जो प्रश्न त्यांनी उपस्थित केला की शहराची जी यंत्रणा आहे शहरामध्ये आता आपण बघतोय ज्या रिक्षा चालू आहेत
त्या रिक्षामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. छोट्या अंतराला सुद्धा 150-200 रुपये आकारले जातात. एसटी स्टँड वरनं विमानतळापर्यंत जायचं म्हटलं तर ती रिक्षा 200 रुपये माणशी घेते. आणि ही जर आपली बस व्यवस्था असेल तर त्या माणसाचं काम 25-30 मॅक्झिमम 40 रुपयामध्ये होईल. म्हणजे त्या सामान्य माणसाला हा भुर्दंड बसणार नाही. हा सगळ्या सामान्य नागरिकांचा विचार करायचा असेल तर येणाऱ्या 15 ऑगस्टला शासनाकडून आपल्याकडे 100 बसेस येत आहेत. त्याचा पहिला टप्पा जो आहे 30-40 बसेसचा तो आपल्याकडे येतोय. त्याच्या सगळ्या अटी आणि शर्ती आपल्याकडे सगळ्याच येतील. त्या तपास परिवहनच्या अवस्थेबद्दल यावेळी नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला चांगलेच खडे बोल सुनावले. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.